नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET कॅप 2024-25 यासाठी ॲडमिशन आता चालू झालेले आहेत। त्यामध्ये बघा, आज बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो 4 इयरचा जो कोर्स आहे, तर यासाठी कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत। तर त्यामध्ये जी नोटिफिकेशन जी वेबसाईटला आलेली आहे, तर ती आज बघणार आहोत। म्हणजे रजिस्ट्रेशन कधी सुरुवात झालेली आहे, त्यासाठी लास्ट डेट कोणती असणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या मोडने करायचं आहे, तसेच त्यासाठी लास्ट डेट कोणती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅपसाठी हे जे रजिस्ट्रेशन आहे, तर ते चालू झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी जाऊन न्यू रजिस्ट्रेशन या टॅब लिंक को क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्या अगोदर नोटीस जी आहे दिलेली आहे त्यांनी, तर ती आता बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन नोटीस फॉर बॅचलर ऑफ फाईन आर्ट बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स 4 इयर फॉर अकॅडमिक इयर 2024-25। तर यामध्ये बघा, त्यांनी इम्पॉर्टंट जे सांगितलेलं आहे, यामध्ये 3 दिलेलं आहे। महाराष्ट्र स्टेटची कॅन्डिडेट त्यांसाठी इम्पॉर्टंट माहिती, त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स, आणि त्यानंतर आहे बाकीचे जे मायग्रेट स्टुडंट आहे, तर त्यांसाठी माहिती दिलेली आहे। तर बघा, आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन। तर यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी। The candidate should apply online www.mahacet.org as per schedule। बघा, तुम्हाला या वेबसाईटचा यूज करायचा आहे। या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। मागं आता इतक्यात आपण बघितलं रजिस्ट्रेशनची प्रोसेस, तर त्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर तुमची जी फी आहे, बघा इथे फी विषयी दिलेली आहे माहिती। क्रेडिट ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची आहे। क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, या थ्रू तुम्ही जी फी आहे तर ती भरू शकता। त्यानंतर आता इम्पॉर्टंट्स चे डेट्स आहे, तर ते बघा। ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट। बघा, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सुरुवातीला माहिती भरायची आहे, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। त्यासाठी बघा, कालपासून सुरुवात झालेली आहे 16/7/2024, आणि यासाठी लास्ट डेट आहे 25/7/2024। तर आजपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे, आणि 25/7/2024 ही लास्ट डेट असणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी फाईन आर्ट्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून टाका। त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता पुढील प्रोसेस असणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। मग सेकंड आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट। सगळे जे विद्यार्थी आहेत, वरती पण जे मायग्रेट स्टुडंट असतील, ऑल इंडिया म्हणजे सर्व भारतातले स्टुडंट असतील, आणि महाराष्ट्रातील स्टुडंट असतील, त्या सर्वांसाठी सेमच डेट असणार आहेत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट शाल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कम्प्युटर कनेक्ट विथ इंटरनेट फ्रॉम एनिवेअर। बघा, तर त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा 18/7/2024 ते 26/7/2024। बघा, जर तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं, आज आहे 17 तारीख, तर उद्यापासून तुम्हाला जे शेड्यूल आहे, म्हणजे FC सेंटर असतात, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचं जे शहरात जवळचं किंवा गावाजवळचं जे FC सेंटर असेल, तर ते तुम्हाला चॉईस करायचं आहे। त्यानंतर तिथील डेट सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर कोणत्या टायमिंगला तिथे तुम्ही जाणार आहात ते शेड्यूल तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। त्याचं ऑप्शन तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल। तर तिथे जाऊन तुम्हाला व्यवस्थित शेड्यूल घ्यायचं आहे, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, आणि त्या टायमाला तिथे जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बघा, प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुनिटी डॉक्युमेंट। फिजिकल स्क्रुनिटी डॉक्युमेंटने तुम्हाला करायचं आहे। फिजिकल म्हणजे स्वतः तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। म्हणजे CET सेलच्या ऑफिसला जायचं नाही तुम्हाला, जिथे त्यांचे सेंटर्स आहेत, तुमच्या जवळच्या गावात किंवा शहरामध्ये सेंटर असतील, तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्यानंतर बघा, कॅन्डिडेट मस्ट व्हिजिट फिजिकल स्क्रुनिटी सेंटर। यासाठी तुम्हाला बघा, फिजिकल स्क्रुनिटी सेंटर अलॉंग विथ द रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर द व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म। मग तिथे जाताना तुमच्याकडं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, तर ते घेऊन जायचे आहे सोबत।
तसेच तुमचा जो फॉर्मची प्रिंट असेल ती पण घेऊन जायची आहे आणि तुमचं जे फिजिकल स्क्रुनिटी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा येथे शेड्यूल दिलेला आहे, म्हणजे 10:30 ते 5:30 या दरम्यान तुम्हाला दिलेल्या हे डेट्स दिलेले आहे. तर त्या दरम्यान तुम्हाला तिथे जाऊन, म्हणजे 18/7/2024 ते 26/7/2024 या दरम्यान 10:30 ते 5:30 या दरम्यान जाऊन तिथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. सेम त्यांनी आता जे मायग्रेट स्टुडंट आहे युनियन टेरिटरी, त्यामध्ये जम्मू काश्मीर असतील, तसेच युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रेट स्टुडंट, बाकी NRI, PIO, OCI जे बाकीचे स्टुडंट आहेत महाराष्ट्र कॅन्डिडेट सोडून, आणि ऑल इंडिया चे जे स्टुडंट आहेत, तसेच युनियन टेरिटरी जम्मू काश्मीरचे हे मायग्रेट स्टुडंट आहेत हे वेगळे. तर त्यांना काय करायचं आहे, तुमचा जो फॉर्म आहे इथे बघा शुड सेंड प्रिंट ऑफ ऑनलाईन फील्ड, तसेच सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म, कॉपी ऑफ अपलोड डॉक्युमेंट्स, हँड स्पीड पोस्ट, कुरिअर याने. बघा तर काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे. त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं आहे त्याची जे झेरॉक्स आहे तर ती त्याजवळ जोडायची आहे तुम्ही. आणि तुम्हाला इथे बघा डायरेक्ट तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट 8th फ्लोअर न्यू बिल्डिंग AK नायक मार्ग फोर्ट मुंबई या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे बाकीचे आहे युनियन टेरिटरीमधील असतील किंवा मायग्रेट स्टुडंट आहे तर तुम्हाला डायरेक्ट पोस्टाने तुम्ही पाठवू शकता, किंवा तिथे जाऊन स्पीड पोस्टनं सुद्धा पाठवू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही तिथे ऑफिसला भेट देऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. फक्त जे युनियन टेरिटरीमधील आहे आणि मायग्रेट स्टुडंट आहे त्यांच्यासाठी, आणि जे बाकीचे महाराष्ट्र स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला फिजिकल स्क्रुनिटी सेंटर चॉईस करायचं आहे, तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर हे होते बघा इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन होती, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. इम्पॉर्टंट डेट्स होत्यात, ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, त्याला तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर बघा खाली जनरल नोटीसमध्ये बघा तुम्हाला दिलेलं आहे, द लिस्ट ऑफ फिजिकल स्क्रुनिटी सेंटर इज अवेलेबल वेबसाईट. बघा तुम्हाला आता फिजिकल स्क्रुनिटी सिलेक्ट करावं लागणार आहे अपॉइंटमेंटसाठी, तर ते तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाणार आहे. त्यानंतर इलिजिबल रूल्स रेग्युलेशन ॲडमिशन मेड अवेलेबल ऑन वेबसाईट, तुम्हाला वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी भेट द्यायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय अडचणी आल्या काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये, किंवा तुमचे जनरल काही क्युरीज असतील, तर तुम्ही ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांनी टाईम दिलेला आहे बघा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत तर या नंबरवर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण बघा ॲडमिशन नोटीस फॉर बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो 4 इयरचा कोर्स आहे तर त्याविषयी ज्या कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशन विषयी ज्या इम्पॉर्टंट डेट्स होत्या तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.